मध्ये राहणार, आम्ही माच मच्छर खाणार. अहो तुमच्या संग येण्याची नाही काळजी हा कोणाची. आम्ही पारधी पारधी, आम्ही मानाचे पानाचे. पारधी हे नाव नुसतं जरी ऐकलं तरी पांढरपेशा समाजाच्या अंगावर काटा येतो. पोलिसांना न उलगडलेले गुन्हे आठवतात. राजकारण्यांना फार महत्व वाटत नाही, पण या सगळ्या पलीकडे जातीचं नाव पारधी असलं तरी तो एक माणूस आहे, आपल्यासारखाच हाडामासाचा. सगळेजण विसरतात अगदी सोयीस्करपणे. आता ही अशी मानसिकता असेल तर अन्याय अत्याचार ओघाने आलेच, पण इतके की या पारध्यांनाच प्रश्न पडतो, आपण माणूस म्हणून का जन्मलो. समाजाने माणूस म्हणून लाथाडलेल्या, गुन्हेगार ठरवलेल्या पारधी समाजाची ही कैफियत. पारधी, पारध म्हणजे शिकार करून खाणारा. या देशाला स्वतंत्र होऊन तब्बल 65 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलाय, मात्र तरीही पारधी या देशाच्या रहाटगाडग्यात आहे कुठे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये, उठावामध्ये, मोठमोठी आंदोलनं या सगळ्यांमध्ये सहभाग घेतला म्हणून या जातीला गुन्हेगार ठरवण्यात आलं. आज स्वातंत्र्याच्या 65 वर्षानंतरही ही जात गुन्हेगारच आहे. माळ रानावरती गावाच्या बाहेर कुठेतरी उघड्या बोडक्यावर मांडलेला संसार आणि पोरांची लटांबर या सगळ्यांचं पोट भरण्यासाठी ओघानं आलेली गुन्हेगारी. या सगळ्या दुष्टचक्रात अडकलेला हा पारधी सर्व समाजाला प्रश्न विचारतोय, आम्ही माणूस म्हणून केव्हा जगणार आहोत. गावामध्ये किंवा वाड्या वस्त्यांवर, रेल्वेमध्ये, शहरात, मंदिरात कुठेही दरोडा पडला की पोलिसांची तपास चक्र फिरायला लागतात. जिथे जिथे म्हणून पारधी वस्त्या आहेत तिथे धाडी पडतात. बाया बापडे, लहान मुलं सगळ्यांना उचलून पोलीस स्टेशनला आणलं जातं. मग मारझोड, गुन्ह्यांची कबुली, आरोपीच्या नातेवाईकांना त्रास, हे सगळं सुरू होतं. गेल्या 100हून अधिक वर्षांपासूनची ही पद्धत आजही कायम आहे. गुन्हा घडला की तो पारध्यानेच केला हा पोलिसांचा पहिला अंदाज. आणि हे सगळं सुरू झालं ते ब्रिटिशांच्या काळात. सगळ्यांना उचलून पोलीस स्टेशनला आणलं जातं. मग मारझोड, गुन्ह्यांची कबुली, आरोपीच्या नातेवाईकांना त्रास, हे सगळं सुरू होतं. वर पसरलेल्या गावांच्या बाहेर, उघड्या माळरानावर, जंगलाच्या आश्रयानं राहणाऱ्या, फासे लावून शिकार करून पोट भरणाऱ्या या वस्त्या पाहिल्या. भारताच्या महासत्ता होण्याच्या गप्पा किती खोल आहेत हे या वस्त्या बघितलं की लक्षात येतं. शेतीसाठी जमीन नाही, कपाळी बसलेला चोर दरोडेखोरांचा शिक्का, त्यामुळे नोकरी मिळत नाही. गावकरी गावात येऊन देत नाही, त्यामुळे शिक्षणाचा प्रश्नच नाही. लग्न कार्यात उरलेलं खरकट खाऊन गावांमध्ये या माळावर पारध्यांनी पालं थाटून बनवलेल्या वस्तीत गेल्यावर प्रामुख्यानं लक्षात येतं ते म्हणजे शिक्षण, आरोग्य, जगण्याची रीत, संस्कार या सगळ्यांचा अभाव. या वस्तीवरची लहान मुलं आसपासच्या पोल्ट्री फार्म मध्ये मेलेल्या कोंबड्या घरी घेऊन येतात, नाहीतर अजूनही फासे लावून तितर ससे पकडतात आणि भाजून खातात. 21व्या शतकात एकीकडे माणूस बनण्याचा संघर्ष हा चंद्रावरती पोहोचतोय, तर दुसरीकडे या पारधी समाजाचा हा फासे लावण्यापर्यंत. स्वातंत्र्याची तब्बल 65 वर्ष उलटून गेल्यानंतरही रोजच्या जेवणाची गुजराण करायसाठी, पोटाची भ्रांत भागवायसाठी फासे लावून, पक्षी पकडून ते भाजून आणि मारून जर खावे लागत असतील तर आजही प्राण्यांमधला आणि या पारध्यांमधला फरक तो काय? आणि याला जबाबदार आपण आहोत, समाज म्हणूनही आणि माणूस म्हणून. इथे पुरुष आणि स्त्रिया 2-2, 3-3 लग्न करतात. सरकारी नियम बदलले पण अंमलबजावणी झाली नाही, कारण पोलिसांची मानसिकता बदललेली नव्हती. त्यामुळेच देश स्वतंत्र होऊनही 67 वर्ष उलटली, पण पारध्यांना माणूस म्हणूनही धड जगू दिलं जात नाही. एका ठिकाणी घर नाही म्हणून जन्म मृत्यूची नोंद नाही. आधार कार्ड तर दूरची गोष्ट, यांच्याकडे अजून साधं रेशन कार्ड सुद्धा नाहीये. पारधी समाजाची ही दयनीय अवस्था उजेडात आणण्यासाठी आम्ही थेट पारधी वस्त्यांवर पोहोचलो. पूर्वर पसरलेल्या गावांच्या बाहेर, उघड्या माळरानावर, जंगलाच्या आश्रयानं राहणाऱ्या, फासे लावून शिकार करून पोट भरणाऱ्या या वस्त्या पाहिल्या. भारताच्या महासत्ता होण्याच्या गप्पा किती खोल आहेत हे या वस्त्या बघितलं की लक्षात येतं. शेतीसाठी जमीन नाही,
कपाळी बसलेला चोर दरोडेखोरांचा शिक्का, त्यामुळे नोकरी मिळत नाही. गावकरी गावात येऊन देत नाही, त्यामुळे शिक्षणाचा प्रश्नच नाही. लग्न कार्यात उरलेलं खरकट खाऊन पारधेचं आयुष्य हे असंच आहे, उजाड माळ राहण्यासारखं. पोलीस येतात, कुठल्या तरी चोरीमध्ये गुन्हेगार ठरवतात आणि त्यानंतर जेलमध्ये जाऊन बसावं लागतं. याला थोडासा पर्याय म्हणून काही पारध्यांनी दारू गाळायचा व्यवसाय सुरू केला. मग आता दारू गाळणं ही नैतिक आहे का अनैतिक आहे असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. तरीही जगण्यासाठीचा हा संघर्ष नैतिक असो किंवा अनैतिक असो गरजेचा आहे. कारण ही व्यवस्था त्यांना सामावून घ्यायला तयार नाही, अगदी नोकरीमध्येही नाही आणि माणूस म्हणूनही नाही. त्यामुळे जे करतोय ते केवळ पोटासाठी असं त्यांचा स्पष्ट बचाव आहे, ज्याला कुणाकडे कुठलंही सडेतोड उत्तर नाहीये. राहायला मुक्काम नाही, मुक्काम नाही म्हणून मतदार यादीत नाव नाही, मतदान नाही म्हणून राजकीय व्यवस्थेला सोयरसूतक नाही. या सगळ्याचा परिणाम म्हणून पोटासाठी पुन्हा आज मच्छर खाणार, आम्ही जंगल मध्ये राहणार. अव तुमच्या संग येण्याची नाही काळजी हा कोणाची. आम्ही पारदी पारदी, आम्ही मानाचे पानाचे. पारदी पारदी, आम्ही मानाचे पानाचे. आदिपुर न्यूज नेटवर्क, अन्यायाविरुद्ध बुलंद आवाज, तुमचा आवाज, तुमचा विश्वास.